आई बाबा विभावरी काहीही झालेलं नाहीये. लक्ष इकडे यज्ञाकडे ठेव. लक्ष विचलित करू नको. ते काही क्षण परमेश्वराच्या चरणी लीन झालेले आहेत. परमेश्वराचं काम झालं, परमेश्वराला भेटले की ते पुन्हा शुद्धीवर येतील. त्यांनी त्यांचं काम केलंय. विभावरी तुला तुझं काम करायचंय. हो बघ वहिनी ए वहिनी बघ दिसतंय का तुला कोणी? अगं म्या काय म्हणते हिच्या माग माग पळवती मला. अगं वहिनी हा बघ दिसतात काही तर नाहीत ना ते. मी काय म्हणते त्यांना जे काम करायचं करू दे ना. आपण कशाला उगाच अडचण आणायची त्यांना मध्ये मध्ये कामात. आपण जाऊ झोपायला. हा चल जायचं ना. चल ना. नाही. हा अगे वहिनी वहिनी मी काय म्हणते ऐक ना माझं. वहिनी धरला. ऐक ना नको ना वहिनी. नाही म्हणजे आता आपण घरात पण शोधलं तिथं होते का? ते नव्हते. म्हणजे ते महत्वाच्या कामासाठीच गेले असणारे. उगाच कशाला त्यांच्या कामात व्यत्यय आणायचा ना. त्यापेक्षा आपण झोपू. चल. अजून परत ना आलं ना म्हणजे नक्कीच महायज्ञ करत असणार आहे. तुला माहितीये यज्ञात काय करतात? नाही मला नाही माहिती. मला चांगलंच माहिती आहे यज्ञाच्या नावाखाली काय करत असतील. आतापर्यंत जे झालं ते परत व्हायला नाही देणार मी. चल. काय 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 म्हणाले तू? आतापर्यंत जे झालं ते परत होऊ नाही द्यायचं काय म्हणायचं? चल. नाही 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 नको नको. मला ना लय भ्या वाटतंय. नाही म्हणजे आपण जायचो तिथं जर ते यज्ञ करत असतील आणि आपण उगाच विघ्न आणलं तर देव कोपायचं आणि आपल्याला पाप लागायचं. नको मला. याड लागलं का तुला? असं काय नाही होत. चल. नको ऐक ना प्लीज. अगं वहिनी अगे लाली वहिनी थांब. सध्या तरी माझा रान मोकळं आहे. आता कोणी नाहीये तोपर्यंत मला जे साध्य करायचंय जे मिळवायचंय ते मिळवलं पाहिजे. क्रूड ध्रुड चंद्र उड सूर्य अस्त अस्त सूर्य. विभावरी हा यज्ञाचा शेवटचा टप्पा. आता काय करायचंय बाबा? हा यज्ञ सफल होण्यासाठी तुला मला शरण यावं लागेल. कुठलाही प्रश्न विचारू नकोस. काही चुकीचं बरोबर काही ठरवू नकोस. आपण जे करतोय ते योग्य अयोग्य किंतु परंतु कुठलाच प्रश्न मनात येऊ देऊ नकोस. तयार आहेस? हो. ये माझ्या पाठीमागे ये. भया माझं तर पोटणारी वहिनी. मी काय म्हणते ऐक ना. त्यांच्या कामात व्यत्यय आणू नको. ऐक माझं. उगाच परत चिडतेल तुझ्या. मी नाही घाबरत. बायको मी त्यांचे. ते कुठे जातात काय करतात ह्याचा जाब विचारायचा हक्क आहे मला. वय पण तो हक्क सकाळी दाखवून आता दाखवायची काय गरज आहे तुला? कशाला आलीयस? हट्ट धरला मी चल चल म्हणून. थांबायचं घरात. आता मला अडवायचं नाही आधीच सांगून ठेवते. आणि यायचं असेल गपचूप चालायचं. अडवायचं नाही. आता कसं सांगू हिला मी हिला का अडवते आता? डॉक्टरांना जर काय करताना हिला पाहिलं ना तर मला पैसेच मिळायचं नाही. आणि पैसे नाही मिळलं तर मी हिरोईन कशी होणार? काही करू हिला थांबवच लागणार आहे. ओ लाली वहिनी येते. ए लाली वहिनी थांब. ए काय काय तिकडे कुठं चालली आहेत जंगलात? हा नाही म्हणजे जंगलात कोणी यज्ञ करतं का? आता मला सांग यज्ञ आहे ना असा देवळात मंदिरात किंवा असं शेतात केला जातो ग. आणि एवढ्या रातच्याला जंगलात जायचं म्हणजे जनावर असतात. उगाच आपल्याला खाल्लं पिल्लं तर कशाला उगाच नको. मला काय वाटतं माहितीये का इकडे गेले असतील ते. इकडे मंदिर आहे ना तिकडेच असतील. हा जायचं. चल. हा चल. गोपाळजी आपण इथे का आलोय? विभावरी तुझं माझ्यावर प्रेम आहे?
हां मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे. हे बघ विभावरी, लपवून काहीही मिळणार नाही. तुझ्या नजरेत मी पाहिलंय. ज्या हक्कानं तू मला फोन करून बोलवलं होतंस, मला मिठी मारली होतीस, त्याच वेळी मला कळालं होतं मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे प्रेम. बघ, जे मनात आहे ते बोल. लपून काहीही मिळणार नाही. हो. विभावरी, हा यज्ञ मी तुझी मदत करायची म्हणून नाही करत आहे. मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं, तुझी काळजी वाटते. विभावरी, तू माझ्या मनात घर केलंयस. विभा, आयुष्यात जी माणसं भेटतात तो फक्त योगायोग नसतो, जन्मजन्मांतरीचा हिशोब असतो. ईश्वरानं दिलेली साथ असते. फक्त ओळख आणि प्रेम यामुळे दोन अनोळखी माणसं भेटत नाही. विभावरी, तो ईश्वराचा काहीतरी संकेत असतो. मी माझ्या दिव्य शक्तीने मागच्या काही जन्मात जाऊन पाहिलंय. आपलं गेल्या जन्मात खूप प्रेम होतं, पण गेल्या जन्मात ते पूर्ण नाही होऊ शकलं. ते या जन्मात पूर्ण करूया. हीच योग्य वेळ आहे दोघांना एकमेकात सामावून घेण्याची. आज आपण या नात्याला एक नवीन ओळख देऊया. वहिनी, ऐ अगं थांब, माझे पाय दुखायला लागलेत. आओ वहिनी, आओ कुठं आहे तुम्ही? ऐकतच नाही बाई. पण काय बागेत फिरायला आलेस, कशात पावली करायला आलेस? हुडक की ना. चल हुडकू. चल. थांब. का? ते इथं नाहीत आले, म्हणजे इथं नाही येते. अगं मग पुढे असतील ना, पुढे रस्ता बाकी आहे अजून. चल बघू आपण. चल. त्याची काही गरज नाही. म्हणजे होम हवन यज्ञ जर करत असतील तर तिथे धूर आग काहीतरी दिसेल ना. इथं काहीच दिसेना झालंय, म्हणजे इथं नाही येते. आपण दुसरीकडे शोधूया. वहिनी अगं नाही, म्हणजे असं नको व्हायला. ते इथंच कुठेतरी असायचे ना, आपण लयच पुढे जायचो. मला असं वाटतं इथंच कुठेतरी असते, पण इथं शोधू. हा नाही नाही, त्याची गरज नाही. माझं मन मला सांगतंय आपण काय झालं आता? ते बघ दूर, म्हणजे तिथंच यज्ञ करतायत हे. तरी तुला सांगत होते मी, बरोबर रस्त्यावर चालले होते, तू चुकीच्या रस्त्यावर आणलंस, वेळ वाया घालवलास माझा. आता चल, तिकडून रस्ता असेल उतरायला. चल चल. थांबे. अगं चल.